नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 महत्त्वपूर्ण असे इतिहासाचे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. प्रश्न 1. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राजवंश कोणता मानला जातो? उत्तर सातवाहन. प्रश्न 2. सातवाहन साम्राज्याचा संस्थापक कोण होता? उत्तर सिमुक. प्रश्न 3. सातवाहनांची पहिली राजधानी कोणती होती? उत्तर प्रतिष्ठान पैठण. प्रश्न 4. सातवाहनांची दुसरी राजधानी कोणती होती? उत्तर अमरावती. प्रश्न 5. सातवाहन राजांनी कोणत्या भाषेला आश्रय दिला? उत्तर प्राकृत. प्रश्न 6. सातवाहन काळातील प्रसिद्ध राजा कोण होता? उत्तर गौतमीपुत्र सातकर्णी. प्रश्न 7. गौतमीपुत्र सातकर्णीची माहिती कोणत्या शिलालेखातून मिळते? उत्तर नाशिक शिलालेख. प्रश्न 8. नाशिक शिलालेख कोणी लिहिला? उत्तर गौतमी बलश्री. प्रश्न 9. सातवाहन काळातील प्रमुख बंदर कोणते होते? उत्तर सोपारा. प्रश्न 10. सातवाहन काळात कोणत्या धर्माला विशेष आश्रय मिळाला? उत्तर बौद्ध धर्म. प्रश्न 11. वाकाटक राजवंशाचा संस्थापक कोण होता? उत्तर विंध्यशक्ती. प्रश्न 12. वाकाटकांचा सर्वात प्रसिद्ध राजा कोण होता? उत्तर प्रवरसेन प्रथम. प्रश्न 13. अजिंठा लेण्यांना आश्रय कोणत्या राजवंशाने दिला? उत्तर वाकाटक. प्रश्न 14. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 15. वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 16. राष्ट्रकूट राजवंशाचा संस्थापक कोण होता? उत्तर दंतीदुर्ग. प्रश्न 17. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणी बांधले? उत्तर कृष्ण प्रथम. प्रश्न 18. यादव राजवंशाची राजधानी कोणती होती? उत्तर देवगिरी. प्रश्न 19. देवगिरीचा किल्ला आज कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर दौलताबाद किल्ला. प्रश्न 20. यादव राजवंशातील प्रसिद्ध राजा कोण होता? उत्तर रामचंद्र यादव. प्रश्न 21. देवगिरीवर आक्रमण करणारा पहिला दिल्ली सुलतान कोण होता? उत्तर अलाउद्दीन खिलजी. प्रश्न 22. अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर कोणत्या वर्षी आक्रमण केले? उत्तर इ.स. 1296. प्रश्न 23. महाराष्ट्रात महानुभाव पंथाचे संस्थापक कोण होते? उत्तर चक्रधर स्वामी. प्रश्न 24. वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत कोण मानले जातात? उत्तर संत ज्ञानेश्वर. प्रश्न 25. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर संत ज्ञानेश्वर. प्रश्न 26. अमृतानुभव या ग्रंथाचे लेखक कोण? उत्तर संत ज्ञानेश्वर. प्रश्न 27. नामदेव गाथाचे लेखक कोण? उत्तर संत नामदेव. प्रश्न 28. एकनाथी भागवत हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर संत एकनाथ. प्रश्न 29. दासबोध या ग्रंथाचे लेखक कोण? उत्तर समर्थ रामदास स्वामी. प्रश्न 30. तुकाराम गाथाचे लेखक कोण? उत्तर संत तुकाराम. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या नोट्स व PYQ साठी बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.